जय शिवराय मित्रांनो. खूप प्रयत्नातून आणि खूप ट्रॅफिकचा सामना करून आता 1 वाजता आहेत आणि 1 वाजता आम्ही आर्यल घाट प्रयागराज इथं पोचलेलो आहे. आर्यल घाटाकडे आता निघालो. एवढी गर्दी सुरू आहे. गाडी आम्ही पार्किंग मागेच केलेली होती. तरी आपण आता इथून पुढं कंटिन्यू आपण लाईव्ह राहून तुम्हाला सांगूया. आपण बघत असाल इथे सगळीकडं खूप गर्दी आहे. या गर्दीतून पण संगमावरती जायला आणि स्नान करायलासाठी आपल्याला इथं 2 व्हीलरची पण सुविधा आहे उपलब्ध. तुम्ही पुढे बघत असाल, पुढे किती खूप गर्दी आहे. सध्या आपण नैनी जंक्शन इथं ट्रेनचं जंक्शन आहे ते आपण क्रॉस केलं आणि संगमाच्या वाटेवरती निघालो आहे. आपण बघत असाल इथे खूप सारी गर्दी आहे. या गर्दीतून वाट काढत आपण जाऊया. सध्याचा आपला प्लॅन असा आहे की आर्यल घाटापर्यंत जायचं आहे पैदल चालत आणि आर्यल घाटात पोचल्यावरती तिथं बोट करायची आणि बोटिंग करून संगमावरती जायचं. तिथं पवित्र स्नान करायचं आणि तिथून माघारी यायचं आणि तिथून माघारी येऊन मग बाकीचे जे साधू मुनी ऋषी जे आलेत त्यांचे अशा पद्धतीने आपण शेवटी संगम घाटावरती आलेलो आहे. तरी आपण पाहू शकता टोटल सगळा घाट इथून दिसत आहे. जिथं गंगा नदी आणि यमुना नदी तिथं संगम होतो. 3 नद्या तिथे एकत्र येतात. हाच तो घाट. कुठल्या संगमावर येते ती? कुठं संगम आहे? संगम काय आहे बघितलं. अशा पद्धतीने आपण 15 किलोमीटर चालून शेवटी संगमावरती पोचलेलो आहे. तुम्ही पाहत असाल सगळीकडे गर्दी आहे. त्या आपण आर्यल घाटपर्यंत निघालो आहे. आर्यल घाटमधून आपण बोटीमध्ये बसणार आणि बोटिंग करत आपण त्रिवेणी संगमावरती जाणार आहे. एक काका से हमने बोट ली है और हम लोग अभी त्रिवेणी संगम के इधर निकलने वाले हैं बोट से. अभी इधर से जाके हम डॉल्फिन इथे रहतात. स्नान करेंगे. उत्कृष्ट असं बोटिंग. उत्कृष्ट असं बोटिंग आपण आहोत आता त्रिवेणी संगमावरती. एका साईडला बोटच्या या साईडला गंगा नदी आणि या साईडला यमुना नदी. अशा 2 नद्यांचा आपण प्रीतिसंगम बघतोय. समोर दिसतंय ते महाकुंभाची गर्दी दिसते. सगळीकडे मोठंच बोट दिसत आहे. ही यमुना नदी. हल्लो को काय बने स्नान करिएगा, ठीक है? वहाँ पे तख्ता चौकी लगाए ना, आने दोनों व्यवस्था दिया गया. 1 लोग अपना सामान देखना, बाकी लोग स्नान करना. ठीक? ये कौन सी नदी है? पानी में नहीं जाना है. जहाँ स्नान है इतना बना उतने में स्नान करना है, ठीक है? नहीं बहाव ज्यादा है, बह जाओगे, दिक्कत हो जाएगी बात.
इकडे नको सोडू. आपले बोटवाले काका व्यवस्थित बोट ड्राईव्ह करताना हे सब